नमस्कार. स्वरूप छंदकला या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडतील असेच आहेत. ते सगळे बघून घ्या. आजची रेसिपी आपली नाश्त्यासाठी एकदम मस्त आहे. ही फोडी कापण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे. त्याची लिंक मी ह्या व्हिडिओखाली देते. त्यामुळे काय होतं, आपल्याला खूप गोड असलेला भाग आणि कमी गोड असलेला भाग असा सगळा तीनही प्रकारचा एकाच फोडीमध्ये खायला मिळतो आणि बिया पण सहजतेने निघतात. ताटात घेऊन आपण या फोडी खाऊ शकतो. पण त्यानंतर या उरतात त्या साली. पण या साली टाकून न देता आपण त्याचे सुद्धा खूप छान छान पदार्थ बनवू शकतो. आणि पांढरा भाग दिसतो म्हणून खायचं कोणाला आवडत नाही. पण तरी सुद्धा आपण वेगळ्या रेसिपीज केल्या ना, तर सगळी लहान मुलं सुद्धा खातात. म्हणजे कसं, तर आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला कलिंगड खायला आवडतंच. छान रसरशीत असतं आणि हायड्रेशनसाठी खूप आवश्यक सुद्धा असतं. तर असं गोडसर कलिंगड सुरुवातीला फोडींमध्ये कापून घ्यायचं, जशा मी सुरुवातीला फोडी दाखवल्या. त्यानंतर साली या पद्धतीनं अशा बारीक कापून घ्यायच्या. ही कापण्याची पद्धत तुम्ही बघून घ्या. मी विळीवर कापते, मला विळीवर कापायलाच आवडतं. आणि यावर आपण वेगवेगळ्या शेपप्रमाणे कापू शकतो. तुम्हाला सुरीची सवय असेल तर सुरीनं सुद्धा असे छोटे छोटे काप काढून घ्यायचे. यामध्ये बघा, पांढरा भाग पण आहे आणि थोडासा लालसर भाग पण आहे. आता हा लालसर भाग आहे तरी सुद्धा त्याची चव कमी गोड आहे आणि पांढरा भाग आहे त्याची तर आणखीनच कमी गोड आहे. त्यामुळे या पदार्थाची पण चव आपल्याला खूप गोडसर लागणार नाहीये. तर उलट असे पदार्थ मधुमेहींसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहेत, कारण यामध्ये खूप कमी गोड चव आहे आणि आपण याच्यामध्ये आणखीन काही चवी ॲड केल्यामुळे ते चविष्ट बनतात. तर आता असं कापून घ्यायचं. अशा बारीक फोडी कापल्यामुळे सुद्धा दिसायलाही त्या छान दिसतात आणि चमच्यानं खायला सुद्धा छान वाटतात. ह्या एकाच पद्धतीनं आपण साली या कापून घेतल्या की त्याच्यातून मी दोन वेगवेगळे प्रकार, म्हणजे एकच खरं तर रेसिपी आहे पण प्रकार दोन दाखवणार आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला हे दोन्ही पदार्थ नक्की आवडतील. तर या फोडी सुद्धा किती छान दिसत आहेत ना. पांढरा रंग पण आहे आणि गुलाबी रंग पण आहे आणि चव पण ह्याची खूपच कमी गोड आहे. आपण बऱ्याचदा फळांचे काही महत्त्वाचे असे जे भाग असतात ते खरं तर टाकून देतो. त्याचा उपयोग करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल या सालींचं काय करायचं उरलेल्या? तर तुमच्याकडे जर झाडं लावलेली असेल कुंडीमध्ये किंवा मातीत सुद्धा असतील तर तुम्ही याचे छोटे तुकडे करून कुंडीतल्या झाडांना मल्चिंग म्हणून वापरू शकता. खूप छान उपयोग होतो. किंवा माती खरवडून तुम्ही मातीखाली घालू शकता. याचा झाडांना खूप छान उपयोग होतो. याच्यामध्ये पाणी असतं. पद्धतीनं ह्या छोट्या छोट्या फोडी करून झालेल्या आहेत. तर आता यापासून आपण मस्तपैकी एक नाश्त्यासाठी रेसिपी बनवूया. तर त्यासाठी इथे मी ही कढई घेतली आहे. यामध्ये मी तूप घातलंय. तुम्हाला तुपाच्या ऐवजी तेल वापरायचं असेल तर तसं तेल वापरलं तरी पण चालेल, पण तुपाने या पदार्थाला खूप छान चव येते. तूप तापलं की त्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं तडतडलं की त्यानंतर हिंग घालायचा आणि नंतर मिरची, कढीपत्ता त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचा. इथे मी तिखट मिरची पण वापरली आणि कमी तिखट मिरची सुद्धा वापरलेली आहे. यामुळे तिखटपणा पण मिळतो आणि मिरचीचा स्वाद पण छान मिळतो. हे आपण छान परतून घेऊया, कारण या रेसिपीमध्ये ही फोडणी खूप महत्त्वाची आहे. मिरची कढीपत्त्याचा आपल्याला फोडणीमध्ये वास यायला लागला छानसा की नंतर या आपण सालीच्या ज्या बारीक फोडी करून घेतल्यात त्या त्याच्यामध्ये घालायच्या. आपण अख्खं एक मोठं कलिंगड कापलं की ते आपल्याला त्याच्या फोडी पण खायला मिळतात आणि त्या सगळ्या सालींपासून आपण असा नाश्त्यासाठी पदार्थ बनवू शकतो.
म्हणून अख्ख्या कलिंगडाच्या फोडी आपणच कापायच्या, म्हणजे साली आपल्याला नीट कापता येतात. आता या कलिंगडाच्या फोडी ज्या आहेत त्या आपल्याला अजिबात शिजवायच्या नाहीये, परंतु त्या आपल्याला सतत परतून घ्यायच्या आहेत. असं केल्यामुळे याला तुपाची, मिरचीची छान चव लागते. आपण नुसती जर कोशिंबीर केली तर त्यामध्ये अशी मिरचीची चव लागणार नाही. म्हणून या पद्धतीनं फोडणीला घालून हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आता मी खोबरं घातलंय, ते पण आपण जरासं परतून घेऊया आणि यामध्ये मीठ घालायचं. आता हा मुळातच कलिंगड गोडसर असतं, याच्यामध्ये मी साखर घालत नाहीये. तुम्हाला हवी असेल तर घाला. आणि हे असं गरम करून घ्यायचं. मी पुन्हा एकदा सांगतेय की हे आपल्याला कलिंगड शिजवायचं नाहीये, परंतु अशा पद्धतीनं सतत परतत राहून गरम करून घ्यायचंय. तुम्हाला म्हणजे हे गरम गरम खायला मिळेल. सतत असं परतत राहायचं आणि गरम करून घ्यायचं, म्हणजे खाली हे लागणार नाही आणि कुरकुरीत पण होणार नाही. या फोडी वाफवायच्या पण नाहीये. तर मग आता तुम्हीच मला सुचवाल का नाव? ही भाजी पण नाहीये आणि कोशिंबीर पण नाहीये. तुम्हाला काही नाव सुचलं तर मला नक्की सांगा. फोडणीचं कलिंगड असं काहीतरी म्हणायला पण छान वाटेल. तर आता ही आपलं तयार झालेलं आहे. आता हा पदार्थ एकच आहे, पण आपण हे 2 पद्धतीनं वेगवेगळं खाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला या पद्धतीनं आता तयार झालेलं आहे तर तेच ताटलीत घेऊन किंवा असं वाडग्यात घेऊन तुम्ही हे खाऊ शकता. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये अशा पद्धतीनं दही घालून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. दही घातलेलं सुद्धा खूप छान लागतं. हा पदार्थ तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि मला नक्की प्रतिक्रिया द्या. उपासाच्या दिवशी सुद्धा तुम्ही असं बनवून खाऊ शकता आणि दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. ही रेसिपी मी नाश्त्यासाठी म्हणून दाखवलेली आहे, परंतु अशा पद्धतीनं करून तुम्ही दुपारच्या जेवणात सुद्धा घेऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा कोशिंबिरीसारखा वापर करू शकता. बघा, नक्कीच आवडेल. पाहुणे आलेले असतील आणि त्यांना असं जर तुम्ही जेवायला किंवा खायला दिलं असेल तर ते तुमचं नक्कीच कौतुक करतील, कारण ही वेगळ्या पद्धतीची चव आणि रेसिपी त्यांनी पहिल्यांदा खाल्लेली असेल, त्यामुळे ते नक्की तुमच्याकडे रेसिपी विचारतील. तर यावेळी आपण काय करूया, आपण अशा रेसिपीज सगळ्यांना सांगूया, जेणेकरून कलिंगडाचा कोणताही भाग वाया जाणार नाही आणि आपल्याला वेगवेगळ्या रेसिपीज खायला मिळतील. मी अशाच कलिंगडाच्या सालीच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्याशी शेअर करणार आहे. नाश्त्याच्या वेळेला हे खायचं आणि त्यानंतर मगाशी ज्या आपण फोडी कापून ठेवलेल्या आहेत त्या पण याच्यानंतर खाऊन घ्यायच्या, म्हणजे अख्खं कलिंगड आपलं खाऊन संपतं आणि याच्यात नाश्ता पण होतो आणि फलाहार पण होतो. बघा असं करून. ही वेगळी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडलेली असणार. तर अशाच वेगळ्या अजून रेसिपीज बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.